याही वर्षी 2 मार्च का राम मंदिर सत्याग्रहाचं अभिवादन सभेचं नियोजन करण्यात आलेलं आहे। 2 मार्च 2026 रोजी 96 वर्ष पूर्ण होत आहे या सत्याग्रहाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 मार्च 1930 साली जो का राम मंदिराचा लढा दिला, त्या लढ्याला 5 वर्ष 7 महिने आणि 11 दिवस लागले। एवढा सर्वात मोठा लढा जो झाला या का राम मंदिर सत्याग्रहाला, आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सर्व टीम, प्रकाश पगारे असतील, सनी रोकडे असतील, भिवानंद काळे असतील, पगारे साहेब असतील, ही सर्व टीम मला वाटतं अनेक वर्षापासून आम्ही सोबत काम करतो। आणि हे सोबत काम करत असताना आमच्या डोक्यामध्ये एकच ध्येय, का राम मंदिर सत्याग्रहाचं मध्ये जे शहीद झालेले शूरवीर आहे, त्या शूरवीरांना आपण त्या ठिकाणी अभिवादन करून आणि ते कार्य तेवढ ठेवण्यासाठी आपलं काम आहे। मी, माझी पिढी, माझ्या पिढीनंतर येणाऱ्या पिढ्या यांना हे समजलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी 96 वर्ष एवढा मोठा लढा दिला आणि 96 वर्ष पूर्ण होते, आणि मग आपण सुद्धा बाबासाहेबांच्या बरोबरीने काम करण्यासाठी भाग पाडायचं काम करावं असं त्यांना त्यांच्या मनामध्ये असलं पाहिजे। आणि हा डोक्यामध्ये कायास ठेवून मला वाटतं आम्ही सर्वजण करतोय। विचार एकच आहे का ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केलं, ते आंदोलनाची जागाच आहे संत गाडगे महाराज पुलाजवळ, गौरी पटांगण, बैल बाजार, त्या बैल बाजाराच्या लगतच असणाऱ्या सर्व जी जागा आहे त्या जागेच्या बाजूला बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं इन्स्टिट्यूट उभं राहिलं पाहिजे। येणाऱ्या मुलांना, येणाऱ्या मुलींना, मग कुठल्या जाती धर्माचा असो, त्या ठिकाणी जर इन्स्टिट्यूट उभं जर केलं, हे माध्यम एवढं मोठं माध्यम आणि त्या माध्यमाला लागून ती योजना आपल्या डोक्यामध्ये, आणि ते जर उभं जर केलं तर मला वाटतं गोरगरीब, मग कुठल्या जाती धर्माचा आहे, या ठिकाणी कुठलं असं काही नाही आहे का जैविमच असला पाहिजे किंवा कुठल्या धर्माचाच असला पाहिजे असं काही नाही। तो सर्व जाती धर्माच्या जो गरीब आहे त्याला त्याचा फायदा मिळाला पाहिजे। हे वर्षापासून तुम्ही सर्वजण माझ्यासोबत आहे आणि कायमस्वरूपी राहायला ही अपेक्षाच करतो। आणि मला वाटतं आपण 2 मार्चला अत्यंत सुंदर कार्यक्रम असतो। संतोष जोंधळे, चेतन लोखंडे दोघेजण चांगले गायक आहे, महाराष्ट्राचे नामवंत गायक आहे, आणि समाजाचं मोठं प्रबोधन करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे। ही सगळी मंडळी त्या ठिकाणी प्रबोधन करण्यासाठी आपण त्या ठिकाणी छोट्या खाणी गायनाचा कार्यक्रम केलेला आहे। आपण सर्वजण मला वाटतं सर्व नाशिकमधील, महाराष्ट्रातील तमाम जनतेने या ठिकाणी 2 मार्च का राम मंदिर सत्याग्रहाला उपस्थित राहू, शोभा वाढवावी अशी माझी आग्रहाची विनंती आपल्याला स्वागताध्यक्ष या नात्याने। धन्यवाद। 2 मार्च रोजी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह समिती नाशिक जिल्हा यांच्या माध्यमातून अभिवादन सभेचं आयोजन केलेलं आहे। हे अभिवादन सभा आयोजित करत असताना गेल्या अनेक वर्षापासून ही अभिवादन सभा होते आहे, आणि महाराष्ट्रातील तमाम मंत्री, तमाम आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी ही समिती बोलवत असते। याही वर्षी अनेक नामवंत वक्ते, अनेक चांगल्या प्रकारचे व्याख्याते या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर या सभेचा एक मतितार्थ असा आहे की संपूर्ण समाजाने एकत्र येण्यासाठी, आंबेडकरी चळवळीतील तमाम कार्यकर्ते एकत्र येण्यासाठी या सभेतून संदेश जाणार आहे। महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरवादी नेत्यांना माझं आव्हान आहे की या सभेच्या पूर्वसंध्येला आज आम्ही सर्व, किशोर घाटे आमचे स्वागताध्यक्ष आहेत, यांच्या मार्फत मी स्वतः या सभेचा अध्यक्ष आहे,
माझ्यामार्फत इथे तमाम आंबेडकरी चळवळीतील 40-40, 50-50 वर्ष काम केलेले जे पहिल्यांदा आम्ही नावं घेतलेली आहेत ते सर्व सन्माननीय. त्यांच्यामध्ये आमचे भिवानंद काळे, काळू काळे, आमचे ज्येष्ठ नेते हनुमंतराव काळे यांचा नाम उल्लेख टाळला होता, परंतु या पंचक्रोशीतील प्रमुख सर्व कार्यकर्ते या अभिवादन सभेला अतिशय धडाडीनं सहकार्य करणार आहेत, काम करणार आहेत. तेव्हा मी या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगतो की तमाम आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी या सभेला उत्स्फूर्तपणे यावं. ज्यांना ज्यांना निमंत्रण भेटलं, ज्यांना भेटलं नसेल त्यांनी या सभेच्या माध्यमातून स्वागताध्यक्ष किशोर घाटे आणि आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना अगदी कळकळीची विनंती आहे की आपल्याला समाज एक करायचा आहे. या एकत्रीकरणासाठी नाशिक ही क्रांतीभूमी आहे. आपण या सभेला मोठ्या संख्येनं उपस्थित राहाल असं आव्हान करतो. जय भीम. मार्च 2023 रोजी जो काढून सत्याग्रहाचा स्मृती दिनाचा अभिवादनाचा जो कार्यक्रम राबवण्यात आता येणार आहे, त्यासाठी स्वागताध्यक्ष किशोरजी घाटे साहेब, तसेच समितीचे अध्यक्ष प्रकाशजी पगारे सर आणि कृती समितीने आज पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे. आणि या पत्रकार परिषदमध्ये वरिष्ठांनी जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे अति सुंदर आहे, महत्त्वाची आहे, दिशाहीन न होणारी आहे. त्यासाठी मी आलेले पत्रकार, इतर कार्यकर्ते यांच्यासाठी मी लाख लाख शुभेच्छा देतो. आज आपण इथं उपस्थिती दिल्याबद्दल अशीच उपस्थिती 2 मार्चला द्याल अशी मी विनंती करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.